पण साधारण महाराष्ट्राची आणि भारताची 14 ते 15% लोकसंख्या जी आहे ती भटक्या विमुक्तांची आहे. आणि तुम्ही रस्त्याच्या कडेला जर पाहिलं असेल की ज्याला म्हणावं की वैदू जे रस्त्याच्या कडेला तुटक्या-फुटक्या गाडीमध्ये मेडिसिन विकतात, पोतराज जे चाबकाने मारतात, नाथपंथी डावरी गोसावी जे बैलांचा खेळ पण दाखवतात आणि बैलांबरोबर बेगिंग पण करतात, घिसाडी जे लोखंडाचे अवजार बनवतात, पारधी, कोलाठी, कैकाडी, अ, मर्याईवाले, यल्लम्मावाले, कडकलक्ष्मीवाले असे साधारण महाराष्ट्राच्या 42 जमाती ज्या आहेत त्या भटक्या विमुक्तांमध्ये येतात. आणि देशाच्या साधारण 200 जमाती या नोमॅडिक ट्राईब आणि डिनोटिफाईड ट्राईबमध्ये येतात. मी याच्यापैकी एका समुदायातून येते, जो समुदाय रस्त्याच्या कडेला लोखंडाची अवजाराने हत्यारं जे आहे ते बनवतात. आता जेव्हा मी माझ्या समुदायाबद्दल विचार करते आणि बुद्ध धम्माबद्दल जेव्हा विचार करते, तेव्हा मला असं वाटतं की आमचं नेमकं कनेक्शन जे आहे ते 2500 वर्षापूर्वी या धम्माशी डेफिनेटली असणार आहे. कारण का सिक्स सेंचुरी BC मध्ये ज्याला म्हणावं की बुद्ध आणि त्या फिलॉसॉफीला ज्याला म्हणावं की खूप जास्त वातावरण निर्माण होतं. आणि तो काळ जर आपण नीट बघितला तर जंगलाच्या जमिनी शेतीखाली घेण्याचा तो काळ आहे. जंगलाच्या जमिनी जेव्हा शेतीखाली येत आहेत तेव्हा त्या जमिनी उपजाऊ होत आहेत, शेतीवर अन्नधान्य पिकतं आहे, अन्नधान्यावर प्रक्रिया होते, प्रक्रियेवर बार्टर सिस्टीम जी आहे ती चलनामध्ये जाते, एक अर्थव्यवस्था निर्माण होते. आणि बुद्धांचा काळ हा इतर दृष्टिकोनातून तर आपण पाहतच असतो, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचा आहे की बळीराजा टिकावा, शेतकरी टिकावा, माणसाची उपजाऊ वृत्ती ही त्याला सेल्फ सफिशियंट आणि सेल्फ सस्टेनेबल बनवावी, हा बुद्धांच्या काळाच्या आजूबाजूचा आलेख मला दिसतो. आणि या आलेखामध्ये घिसाडी म्हणून, लोहार म्हणून, ज्याला गाड्या लोहार म्हणतात, हे म्हणून मला वाटतं की जर हा कृषीप्रधान, मातीचा सन्मान करणारा, शेतीचा सन्मान करणारा, उत्पादकतेचा सन्मान करणारा काळ होता, तर याच्यामध्ये आम्ही निश्चित होतो. आणि हे माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून होतं. आणि लेणीचा अभ्यास करत असताना आम्ही कुडा लेणीवर गेलो. मी माझ्या कामाबद्दल ओघाओघाने सांगत राहील. आणि कुडा लेणीच्या साधारण लेणी क्रमांक 7व्या लेणीवर मी बघितलं की कुडा लेणीला मकरस नावाच्या कराडच्या एका लोहाराने दान केलेलं आहे त्या काळात. तेव्हा मला वाटलं की आत्ताचे जे हे भटके विमुक्त समुदाय स्वतःला दरिद्री, खूपच मागासलेले, पिछाडलेले असे समजतात, यांचा बुद्ध काळामध्ये अस्तित्वाचा वाटा आणि गुंतवणुकीचा वाटा हा निश्चित जो आहे तो मोठा असणार आहे. आणि मला असं वाटतं की आजचा जो विषय आहे की बुद्ध जे आहेत ते वंचित आणि उपेक्षित समूहाचे मुक्तिद्वार आहे. ते नव्याने मुक्तिद्वार नाही आहे, ते नेमके मुक्तिद्वार राहिलेलेच आहेत. आपल्या जाणिवेमधून, नेणिवेमधून बुद्धांची कशी वजाबाकी करता येईल असं मनुवादाचं आणि ब्राह्मणिकल सर्व्हायलन्सचं मोठं गणित राहिलेलं आहे. मी तुम्हाला काही उदाहरणांनी समजवू शकते की का या विचारधारेवर माझी पकड मजबूत होत गेलेली आहे. कारण का माझी सुरुवात जी आहे ती अर्थात मी भटक्या विमुक्त समुदायातून येते. मी पुलावर मोठी झालेली आहे, पालावर मोठी झालेली आहे, मी भट्टीवर काम केलेलं आहे. माझे वडील जे आहे ते एका हाताने हँडिकॅप होते, पण ते सुंदर अवजारं बनवायचे. आणि जेव्हाही पोलीस काही प्रश्न विचारायचे की मला आठवतं की 1992मध्ये जेव्हा हिंदू मुस्लिमचं राजकीय इच्छाशक्तीतून दंगल निर्माण झाली, तेव्हा आमच्या घरदाराला पोलीस उचलून घेऊन गेलेली. आणि ते सतत विचारत होते की हे शस्त्र तुम्ही पुरवले का, हे शस्त्र तुम्ही पुरवले का. आणि माझे वडील सतत सांगत होते आम्ही शस्त्र बनवत नाही, आम्ही अवजारं बनवतो. अवजार आणि शस्त्र याच्यामध्ये फरक आहे की शस्त्र हे हिंसेसाठी वापरतात आणि अवजारं ही जमीन उपजाऊ करण्यासाठी आणि जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी वापरतात. असे बरेच प्रश्न मला लहानपणापासून पडलेले आहेत की आमची भाषा, मी मराठी नाही, माझी मदर लँग्वेज घिसाडी आहे. आणि सांकेतिक भाषा, साक्रेट लँग्वेज ज्याला म्हणतात, ते आरशी पारशी आहे. मराठी मी शाळेमध्ये शिकली आणि त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्रजी आणि ज्या ज्या देशांमध्ये माझा प्रवास राहतो तिकडे मग मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. तर साधारण एक 18 ते 19 वर्ष मी वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये काम केलं. आणि साधारण
15-16 मी ठरवलं की जर आपले एवढे सखोल आणि तळामुळातले अनुभव आहेत तर मग आपण काम सुरू केलं पाहिजे भटक्या विमुक्तांच्या समूहाबरोबर. तर मी टिपिकल काम पण करू शकत होती, हेल्थ कॅम्प लावणं, ते मी अजूनही करते. अ, आरोग्याची काळजी घेणं, शिक्षणाची काळजी घेणं, आपत्काळामध्ये काळजी घेणं, लैंगिक प्रजनन आरोग्य जपणं, असं मी सगळं आत्ताही करते. पण त्याला कोणत्या विचारधारेचा बेस असावा, हा माझा खूप जास्त आग्रह आहे. तर माझ्या आयुष्याच्या टर्निंग पॉईंटमध्ये म्हणजे इकडे जर मेजॉरिटी तुम्ही बुद्धिस्ट असाल, तर तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे, की असे लाखो लोकं आहेत, ज्यांच्या घरामध्ये बुद्ध चालत नाही, बाबासाहेबांचा फोटो चालत नाही. बाबासाहेबांचं तेवढा वावर, ज्या पद्धतीने वावर पाहिजे, तो वावर होण्याच्या अगोदर बाबासाहेबांबद्दल प्रदूषण या लोकांच्या डोक्यामध्ये जे आहे ते घातलं जातं. आणि कसं सामाजिक क्रांतीचा इतिहास बाबासाहेब आणि मग बाबासाहेब जे बुद्धांपर्यंत घेऊन जातात ते आपले नाही आहेत, हे इकडची मनोवादी एक शुंगवादी व्यवस्था जी आहे ती अगोदरच जे आहे ते शिकवते. आणि ते खूप फास्ट आहे, ते खूप रिसोर्सफुल आहेत, त्यांच्याकडे खूप संसाधनं आहेत, त्यांचा स्पीड आणि त्यांचं मनुष्यबळ, त्यांची साधनं ही एवढी जास्त आहेत की ते पालामध्ये आपल्यासारख्यांच्या अगोदर जे आहे ते शिरतात, घुसतात आणि त्यांना प्रदूषित करतात. आणि माझाही हाच प्रवास राहिला की मला बाबासाहेब त्या मनाने लवकर भेटले, जे अजूनही आमच्या समुदायातले लोक स्मशानात गेली त्यांना मिळालेले नाही आहेत. पण मला त्या मनाने खूप लवकर मिळाले. तर मला आठवतं आणि नंतर मग मी बुद्धांपर्यंत जाते, की कारण मला अगोदर बाबासाहेब मिळालेले आहेत, बाकी कोणीच नाही मिळालं. तर शिक्षण घेत असताना माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला मोबाईल लायब्ररीच्या माध्यमातून जे आहे ते काही संस्थांपासून मी सुरुवात केली. तिकडे मी सगळी पुस्तकं वाचून काढली. पण मला बाबासाहेबांचं एकही पुस्तक किंवा 4 पानं देखील तिकडे मिळाली नाही. म्हणजे मला आठवतं, की मी 6 महिन्यामध्ये 700 पुस्तकं वाचून काढली. पण मला म्हणजे छोटी-छोटी पुस्तकं जी ॲडोलेसंट आणि किशोरवयीन मुलं-मुली वाचतील. पण बाबासाहेब काही मला तिकडे मिळाले नाही. आणि मग 12वीला साधारण मी अर्थशास्त्रामध्ये टॉप केलं आणि कॉलेजमध्ये मी सेकंड होती. पण मला माझी गळती झाली आर्थिक परिस्थितीमुळे. तर माझ्या मनामध्ये तीव्र राग होता, की हे कशामुळे झालं? मी टॉप असून देखील, गुणवत्तापूर्ण स्वतःला सिद्ध करून देखील मला शिक्षण का नाही घेता आलं? तर त्या वेळेला जेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये कदाचित असावी, तर आजूबाजूची जी थोडीशी बळकट मनगटाची लोकं होती, त्यांनी माझ्या कानामध्ये टाकायची सुरुवात केली, की हे बाबासाहेबांमुळे. त्यांनी खास लोकांना देऊन ठेवलंय. ठीक आहे. आणि माझ्याही मनामध्ये तेच होतं, की कदाचित बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही नाही केलं. आणि मला आठवतं, की एक 12वीचं गेट टुगेदर असताना बोरवली नॅशनल पार्कवरून दादरला उतरत असताना, म्हणजे बोरवली नॅशनल पार्क ते दादरला मी उतरली आणि दादरच्या ईस्टमध्ये उतरण्याच्या ऐवजी मी वेस्टमध्ये गेली आणि तेव्हा 6 तारखेचा महापरिनिर्वाण दिन होता. 6 डिसेंबर होतं आणि संपूर्ण ज्याला म्हणावं रस्त्यावर पुस्तकं सगळ्या बाजूला जे आहे ती आपल्याला माहिती आहे, की पुस्तकांचे सगळ्यात मोठं प्रदर्शन जे आहे ते 6 तारखेला जगातली मोठ्या प्रमाणात पुस्तकांचं खप हे महापरिनिर्वाण दिनी होतं. आणि तेव्हा माझ्या शाळेच्या कॉलेजच्या पेटीकोटमध्ये साधारण 35 ते 30 रुपये होते आणि मी पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने, कारण का यापूर्वी जी पुस्तकं वाचली ती मोफत वाचली, संस्थेतून जी मिळाली ती वाचली, तो माझा आर्थिक स्तर नव्हता. तर पहिल्यांदा मी एक पुस्तक विकत घेतलं, की शूद्र पूर्वीचे कोण, अस्पृश्य मूळचे कोण होते. आणि रागाने ते पुस्तक वाचायला घेतलं, की वाचू तरी या माणसाला, म्हणजे यांनी काय केलं आमच्यासाठी. आणि साधारण म्हणजे तेवढं वाचनावर माझी कमांड होती. मला वाचन प्रचंड आवडायचं. मला आजही म्हणजे मी दिवसभर वाचू शकते, नोट्स काढू शकते. माझा तो प्राथमिक छंद आहे. आणि पुस्तक घेतलं पण खूप अवघड वाटलं. मग मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. पण त्या पुस्तकाच्या 3ऱ्या पानावर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, की भारतातले भटके विमुक्त यांना आदिवासी आणि अस्पृश्यांप्रमाणे समजावं आणि त्यांच्यासाठी सामाजिक आर्थिक सबलीकरणासाठी निर्णयकाराने आणि डिसिजन मेकरने जो आहे तो प्रयत्न करावा. मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा कोणीतरी माणूस इन रिटन फॉर्मॅट सापडला, जो आमच्या समुदायाबद्दल लिहितोय. मला मला काही कळेना, की मी जे ऐकलंय माझ्या कानामध्ये जे आहे त्याच्यावर मी विश्वास करायचा, की मी जे पुस्तक वाचते त्याच्यावर मी विश्वास करायचा. तर अर्थात पुस्तकांवर माझं प्रेम होतं आणि मी त्यांना प्रायोरिटी मानायची. तर मला कळलं,
की काहीतरी घोळ आहे, काहीतरी इकडे जे आहे ती कटकारस्थानं आहेत, की आपल्यापर्यंत गोष्टी चुकीच्या पुरवल्या जात आहेत. चुकीचं काहीतरी नरेटिव्ह इकडे आहे. आणि मग मी बाबासाहेबांना आणि पर्यायाने बाबासाहेब जिकडे-जिकडे घेऊन गेले, तिकडे-तिकडे वाचनाचा जो आहे तो प्रयत्न केला. आणि मग मला माझी मुळं जी आहेत ती सापडत गेली. आणि एवढं नक्की कळलं, की साहित्य असेल, ज्याला आपण लिटरेचर म्हणतोय, आणि बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलंय, ते फक्त लिखाण नसून बाबासाहेब जरी हयात नसतील, तरी ते प्रत्यक्ष रूपात तुम्हाला सतत जे आहे ते मेंटोरिंग आणि गाईडिंग करत राहतात, की तुम्हाला जर कोण हुसकावणारा असेल, भुलवणारा असेल, थापा देणारा असेल, मार्गावरून परावृत्त करणारा असेल, तर ते 20-30 रुपयामध्ये येऊन तुम्हाला जे आहे ते हात खेचून त्या दलदलीमध्ये जाण्यापासून वाचवू शकतात. मला वाटतं, की जर ते पुस्तक घेतलं नसतं, तर आज माझं आयुष्य काय असतं? मी खरंच विचार करते, की तो कोइन्सिडन्स झाला असता का? मी महापरिनिर्वाण दिनी गेली असती का? परत मी तर शोधूनच काढलं असतं, पण तरी मला वेळ लागला असता. तर हा एक टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यातला, जिकडे मला बाबासाहेब भेटले. आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून अगदी ज्याला मला अजिबात दैवी आणि स्पिरिच्युअल रूप द्यायचं नाही, तर मला काही शब्द बाबासाहेबांच्या आणि मग बुद्धांच्या आसपास ठेवतात. ते शब्द मी तुम्हाला आवर्जून सांगेल, जे मला असं वाटतं, की जेही खंबीर नेतृत्व असतात, जे पारदर्शक आहेत, ज्यांना वाटतं की सत्याच्या आधारावर तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला शोध घ्यायचा आहे, तर तुम्ही नेमकं काय शोधणार? तर मी जेवढंही पाहिलं, आणि तर मला एकूणच बाबासाहेब आणि बुद्धांपेक्षा जास्त आजपर्यंत कोणीही पॉलिटिकल करेक्ट वाटलेलं नाही आहे. पॉलिटिकल म्हणजे इलेक्टेटिव्ह पॉलिटिकल करेक्शन नाही म्हणत आहे मी. जगण्याच्या राजनीतीमध्ये, सामूहिक राजनीतीमध्ये, व्यावहारिक राजनीतीमध्ये आणि एकूणच देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये माणसं एवढी पॉलिटिकल करेक्ट असू शकतात. म्हणजे त्यांना तुम्ही चुकीचं, म्हणजे उदाहरणार्थ आपण गांधी घेतलं, तर गांधींची 4 कामं तुम्हाला आवडतील, पण 2 कामावर तुम्ही क्रिटिक कराल. नेहरूंच्या 4 कामं तुम्हाला आवडतील, तुम्ही 2 कामावर क्रिटिक कराल. तसंच तुम्ही इतिहासात गेला तर कोणाची 4 कामं तुम्हाला प्रेरित करतील, 2 कामावर तुम्ही क्रिटिक कराल. पण जेव्हा मी बाबासाहेब आणि बुद्ध, तर म्हणजे आणखीनच मोठे ज्याला म्हणावं, बघते, तर मला असं वाटतं, की जगाने हे मॉड्यूल म्हणून स्वीकारलं पाहिजे, की पॉलिटिकल करेक्ट असणं म्हणजे काय आहे. आणि उगाचच बरोबर असण्याचा आग्रह न धरता खऱ्या अर्थाने बरोबर असणं, खऱ्या अर्थाने सर्वतोपरी सर्वसमावेशक असताना न्यायासाठी आग्रही असणं काय असतं, ते ही पानं पलटत असताना जे आहे ते दिसणार आहे आणि आपल्यासमोर येणार आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटतं की कधीच अर्धा तास आणि 20 मिनिटं, 40 मिनिटं या गोष्टींसाठी पुरेशी नाही आहेत. आणि मग तुम्ही पॉलिटिकल करेक्ट असता, तुम्ही लिहिता, तुम्ही भाषण करता, मग मी कुठून प्रेरणा घेते? आणि जसं मगाशी प्रशांत सर सांगत होते, की दीपा नेहमी काम करते. का काम करते? त्याचा सरळ थेट जो संबंध आहे तो इकडेच आहे, की मी जेव्हा बुद्धांना बघते, बुद्ध उपदेश नाही करत, तर बुद्ध ॲक्शन बेस्ड बोलतात. ते ॲक्शन करतात. ते कृतीला महत्त्व देतात. ते कोणत्यातरी आश्रमामध्ये बसून माझ्याकडे ज्ञान आहे, असं नाही सांगत आहे. ते पुराव्यानिशी, कथानकांनी, स्टोरीने, प्रॅक्टिकलने आणि एक्सपेरिमेंटने, प्रयोगाने, त्यांच्याकडे ज्या अडचणी लोकं घेऊन आलेली आहेत, त्यांना जे क्रायसिस होत आहेत, लोकं त्यांना जे विरोध करत आहेत, लोकं त्यांच्यावर जे आक्रमण करत आहेत, त्यांच्या विचारधारेला खोटं ठरवत आहेत, किंवा काही लोकं त्यांच्याकडे स्वतःचे जे आहे ते पझल्स घेऊन येत आहेत, कोडे घेऊन येत आहेत, बुद्ध त्याच्यावर अभ्यासक्रम निर्माण करतात. म्हणजे मी त्या दिवशी एक रेफरन्स बघितला, की अनाथ पिंडक म्हणून एक कॅरेक्टर आहे बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये, आणि ते सांगतात, की माझ्याकडे खूप धन आहे, तर मग मी भिक्षा घ्यावी का? आणि मग माझ्या धनावर खूप जास्त लोकं जे आहेत ते जगत आहेत, नोकऱ्या करत आहेत, मी पालनपोषण करत आहे. तर बुद्ध किती प्रॅक्टिकल आहे ते सांगतात, की नाही, काही गरज नाही. धन असणं हे वाईट नाही आहे, तर धन तुमच्या चेतनेवर हावी होणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे त्या काळामध्ये ते भांडवलवादावर, आजच्या भांडवलवादावर, म्हणजे 2,500 ते 2,500, म्हणजे ज्याला म्हणू 2600 वर्षापूर्वी, ते आत्तापर्यंतच्या आधुनिक काळावर ती वचनं आणि त्या मार्गिका लागू पडतील एवढं ठोस कोण बोलून ठेवते? आजच्या भांडवलवादावर ते जे आहे ते लागू पडतंय, की आज आपल्या ज्या भांडवली लोकांकडे जे धन आहे, त्यांनी त्यांच्या चेतना गहाण ठेवलेल्या आहेत. चेतना गहाण ठेवणं म्हणजे आज त्यांना कळतच नाहीये, की जंगलं तोडणं
हे त्यांच्या चेतनांचं म्हणजे गहाण ठेवलेले आहेत त्यांनी. जंगलांवर आधारित आदिवासींची संस्कृती बहिष्कृत करणं, त्यांच्या चेतना त्यांनी गहाण ठेवल्यात. इकडची जल, जंगल, जमीन आणि पर्यावरणाला नुकसान देणं, त्यांची लालच, त्यांच्या अपेक्षा यांनी त्यांच्या चेतना ज्या आहेत त्या संपुष्टात आलेल्या आहेत. तर तेव्हाचे जे नरेटिव्ह आहेत, तेव्हाची जी उदाहरणं आहेत, ती आत्ता देखील अंमलात आणली तर आपल्याला कळतात, की जेव्हा जेव्हा या गोष्टी तुटतात त्या त्यावेळी प्रॉब्लेम जे आहेत ते निर्माण होत आहेत. ज्यावेळी बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टींची पायमल्ली होते, मग बुद्धांना मानणारे लोक असू द्या किंवा बुद्धांना न मानणारे लोक असू द्या, ज्यावेळी त्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रायसिसमध्ये येतात, अडचणीमध्ये येतात, तेव्हा तेव्हा बुद्धांना जर 2 मिनटं बाजूला ठेवलं तर माणूसपणावर जे आहे ते डिझास्टर आहे. म्हणजे त्यांनी तेव्हा जे सांगून ठेवलेलं आहे ते एवढं जास्त सरळ आत्ता लागू पडतं, की त्यांना तुम्ही आधुनिक, मॉडर्न, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, एकूणच उदात्तीकरणाचं जे धोरण जगाने स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्येही ते जे आहे ते खूप जास्त लागू पडतं. आणखी एक 2-3 ज्याला म्हणावं की पॉइंट मला का महत्त्वाचे वाटतात आणि का वंचितांना, उपेक्षितांना बुद्धच महत्त्वाचे आहेत. कारण एक, ते पॉलिटिकली स्टँड घेतात. ते ॲक्शन बेस्ड बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते डेअर सेट करतात. ही माणसं घाबरत नाहीत. ही माणसं गोगलगाय म्हणून कोशात जात नाही. ही डिप्लोमॅटिक नाही. कितीही मोठं रिस्क घेऊन, कितीही मोठी आपत्ती ओढवून ही माणसं स्टँड घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हिस्टॉरिकली डेअर सेट करतात. म्हणजे मला वाटतं की बाबासाहेबांनी जर महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला नसता तर तो सत्याग्रह आज होऊ शकला असता का? म्हणजे मला चिंता वाटते. बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केला नसता तर आपण त्या निधड्या छातीने आज मंदिरांवर आणि लेण्यांचं मंदिरीकरण करण्यावर, लेण्यांची संस्कृती बहिष्कृत करण्यावर आवाज उठवू शकलो असतो का? एकूणच सगळं ज्याला म्हणावं की बाबासाहेब गांधींबरोबर जे बोलतात आणि मग ज्याला म्हणावं की ही माणसं मला एकलकोंडी नाही वाटत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मला विचाराल की हां बाबासाहेब ज्याला म्हणावं की बाबासाहेब कसे वाटतात, तर मला ते खूप सामूहिक, सर्वसमावेशक आणि समुद्र वाटतात. बुद्ध मला समुद्र वाटतात. म्हणजे बुद्धांनी त्यांच्यापर्यंत आलेल्या सगळ्या इतिहासाला कवेत घेतलं आणि त्याच्यातलं एकही थेंब गटरामध्ये नाही जाऊ दिला. मग बुद्धांपासून सुरू झालेल्या गोष्टी ज्या दोन्ही व्हॅल्यू सिस्टीमच्या आहेत, एक व्हॅल्यू सिस्टम जी निसर्गाच्या विरोधात आहे, स्त्री सन्मानाच्या विरोधात आहे, पर्यावरणाच्या विरोधात आहे ज्याला म्हणावं, आणि एक व्हॅल्यू सिस्टीम जी स्त्रीसत्ताक आहे, पर्यावरणप्रेमी आहे, समताधिष्ठित आहे, सर्वसमावेशक आहे, सहअस्तित्वाचा सिद्धांत सांगते. या 2 व्हॅल्यू सिस्टीम जी आहे, आपली व्हॅल्यू सिस्टीम ज्याला घेऊन आज आपण चर्चा करत आहोत, आपली मूल्यव्यवस्था ही पारदर्शक आहे, ती हिऱ्यासारखी आहे, समजते. आणि दुसरी व्हॅल्यू सिस्टीम ही भरपूर विषारी आहे. ते एक 2600 वर्षापासून ज्याला म्हणावं की बुद्धांपासून सुरू झालेला जो सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे, त्याच्यातला एकही थेंब बाबासाहेब जे आहेत ते वाया जाऊ देत नाही. नदीने वाहून आणलेले हिऱ्यांसारखे सामाजिक क्रांतीचे मोठे मोठे खडक बाबासाहेब धरण म्हणून अडवतात. धरण म्हणून अडवतात. मी समजवते कसं ते. आणि तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर पुस्तकं वाचली असेल. मी फक्त मला आलेल्या अनुभवाचं विश्लेषण करते की ते धरण म्हणून अडवतात. म्हणजे अक्का महादेवीला राजा प्रेम करतो, तिच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देतो, तिच्याशी जबरदस्ती विवाह करतो आणि सहमतीच्या अधिकाराच्या खातर अक्का महादेवी जी आहे ती राजाबरोबर बंड करते. राजा तिला दरबारातून हाकलून देतो आणि दरबारातून निघून जात असताना राजा म्हणतो की तू निघालीस तर आहे, पण तुझ्या अंगावर कपडा लत्ता आणि दागिने कोणाचे आहेत? अक्का महादेवीला, राजाला वाटतं की अक्का महादेवी जी आहे ती गपचूप मान खाली घालेल आणि आतमध्ये येईल. अक्का महादेवी दरबाराच्या दरवाजाशी कपडे आणि दागिने काढते आणि दरबाराच्या बाहेर पडते आणि ती नग्न प्रोटेस्ट करते, नग्न विद्रोह करते, नग्न आंदोलन करते आणि बसवण्णाच्या अनुभव मंडपामध्ये ती संत महिला म्हणून स्वतःची जागा घेते. आणि बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर बसवण्णा 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाची निर्मिती करतात. जिकडे संसद भरते तिकडे ते एक ब्राह्मण ज्याला म्हणावं की ब्राह्मण मुलीचा आणि मोची मुलाचा इंटरकास्ट मॅरेज लावण्याचा जो आहे तो पुढाकार घेतात. त्याच्यावरून मोठी हिंसा होते
आणि हे सगळं जे येतं आहे ते बाबासाहेब लिखाणामध्ये, भाषणामध्ये, संविधानामध्ये प्रोटेक्ट करतात. म्हणजे आज जर मला कोणी सांगितलं की मी जर कमरेच्या वरती कपडे घातले तर मी टॅक्स देईल का, जो नांगिलीला द्यावा लागत होता, ब्रेस्ट टॅक्स. म्हणजे ज्या महिलेचे जेवढे स्तन मोठे तिला तेवढा टॅक्स द्यावा लागत होता. नांगेलीनं जो लढा केला, बाबासाहेबाने संविधान समितीच्या माध्यमातून कलेक्टिव्ह अपील करत, म्हणजे बाबासाहेब मला एकलकोंडे वाटतच नाही, बुद्ध मला एकलकोंडे वाटतच नाही. म्हणजे बुद्धांच्या सहवासामध्ये जे कोणी येतात हेही भिक्खू होऊन जातात. म्हणजे भिक्खू बना, उपासक बना, प्रचारक बना, याची मार्गिका जी आहे तुम्ही रेखाटा. ते पॉवर पोझिशन स्वतःकडे ठेवत नाही, ते स्वतःच सर्व सर्व आहेत हे ते सांगत नाहीत. ते लोकांना ओनरशिप देतात, लोकांना लिडरशिप देतात. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी जेव्हा आनंद बुद्धांना म्हणतात की जाता जाता तरी काहीतरी निर्देश करा, बुद्ध जाता जाता काहीतरी निर्देश करा, कोणत्या मार्गावर चालायचं हे सांगा. तर ते सांगतात सांगितलंय, जे काही आहे ते तुम्हाला सांगितलंय. त्यांना परत सांगितलं जातं की काहीतरी सांगा. तर ते फक्त 3च शब्द सांगतात, अपदीप भव, अत्तदीप भव. हे 3 शब्द त्यांनी एंडला सांगितलेले आहेत, राईट. ते शेवटच्या क्षणापर्यंत या गोष्टीशी कमिटेड राहतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचा विवेक, त्याची जिज्ञासा, त्याचा अभ्यास, त्याची पारदर्शकता, याच्याबद्दल माझे आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गिका म्हणून राहतील. पण डिसिजन मेकर विवेकवादी दृष्टिकोनातून, ज्ञान आग्रही दृष्टिकोनातून तुम्हीच असणार आहात. एवढी ओनरशिप कोणत्याही धर्मामध्ये कोणत्याही व्यक्तीने दिलेली नाही आहे. इम्पॉसिबल आहे की तुमच्याकडे एवढं मोठं बळ आहे की जेव्हा तुम्ही सिंहासन एस्टॅब्लिश करू शकता, म्हणजे तुम्ही आराध्य बनू शकता, तुम्ही तुमची जागा घेऊ शकता, तेव्हा खरोखर स्वार्थाने लाभ सोडलेली माणसं कशी असतात, ते ॲक्च्युली नेतृत्वाच्या परिभाषा कशी रेखाटतात, याच्याबद्दल बुद्ध आग्रही होऊन आपल्याला सांगतात. आता मी सांगते की का मला वाटतं की वंचित आणि उपेक्षित यांच्यासाठी हीच माणसं महत्त्वाची आहेत. एक, वंचित आणि उपेक्षित लोकांना सगळ्यात जास्त अडकवलं जाते की त्यांच्या दुःखाला, बघा नीट लक्ष द्या, म्हणजे स्वतः बाबासाहेब बुद्धांनी त्यांचा धम्म याच्यामध्ये सांगतात की ते बुद्धांची आणखी वेगळ्या प्रकारे मांडणी करतात नव्यांमध्ये, आणखी वेगळ्या प्रकारे. म्हणजे जो प्रस्थापित बौद्ध धम्म आहे, जो कमी प्रमाणात आहे, जेव्हा बाबासाहेब अगदी त्यांच्या महापरिनिर्वाणच्या अगदी 1.5 महिन्याच्या अगोदर बुद्ध धम्म स्वीकारतात आणि 1935 ते 1956 21 वर्षाचा कालावधी घेतात. म्हणजे कोणाला वाटेल की हे क्रेज आहे का, अचानक एक्सायटेड झाले का, अचानक त्यांना भारी वाटलं का, तर नाही. किती संयमाने, म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये जसं इंधन बनावं, इंधन जसं बनतंय, खूप वेळ घेऊन संयमाने प्रत्येक बाजू चेक करत, विवेकवादाने, जिज्ञासाने, चिकाटीने, ज्ञानवादी आग्रहाने 1935 ते 1956 किती संयमाने बाबासाहेब सगळ्या गोष्टींना जे आहेत ते म्हणजे जागा देतात. सम्राट अशोक त्यांनी राज्य स्वीकारल्यानंतर 11व्या वर्षी बौद्ध धम्म स्वीकारतात, कलिंगा युद्धाच्या 3 वर्षानंतर. तर मला कधी कधी जे आपण अचानक बोलतो ना की कलिंग झालं आणि सम्राट अशोकाने लगेच धम्म स्वीकारला, अशा गोष्टी कधी कधी नाही पटत. कारण का, ही माणसं खूप विज्ञानवादी, संयमी, ज्ञानवादी, चहूबाजूने विचार करणारी, मल्टी डायमेन्शन ने जे आहे ते विचार करणारी अशी माणसं होती. माझ्या माहितीप्रमाणे कलिंग युद्ध झाल्याच्या 3 वर्षानंतर सम्राट अशोक बौद्ध धम्म स्वीकारतात. वेळ घेतात, मध्ये सगळ्या बाजूने स्ट्रॅटेजी करतात, मेथोडॉलॉजी डेव्हलप करतात, मॉड्यूल बनवतात. म्हणजे बुद्धांचे 4 आर्य सत्य आज प्रत्येक वंचित आणि उपेक्षितांना खरी मार्गिका आहे की दुःख सत्य आहे, दुःख आहे तर कारण आहे, कारण आहे तर निवारण आहे, आणि निवारण आहे तर मार्गिका आहे. हे खूप स्पिरिच्युअल आणि रिलिजियस नाही. जी इतर वंचित आणि मार्जिनलाइज बरोबर पण मी खूप काम केलेलं आहे. म्हणजे खूप काम म्हणजे मी जोडून राहिलेली आहे. तर मग ते SC असतील, आदिवासी असतील आणि भटक्या विमुक्तांच्या 18 जमातींबरोबर माझं क्लोजली काम आहे. मग त्यांचं आपत्काळाचं व्यवस्थापन करायचं, शिक्षणाच्या न्यायाला घेऊन
क्षमता बांधणी करायची, धाडस बांधणी करायची. आपला शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या व्यक्तीला, पहिल्या बाकड्यावर बसलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचं धाडस पाहिजे. या प्रकारचं नरेटिव्ह आणि या प्रकारच्या मार्गिका बनवणं, लैंगिक प्रजनन आरोग्याला घेऊन ओनरशिप आणि एजन्सीने काम करणं, मग ते ऑबोशन असेल, मिसकॅरेज असेल, प्रेग्नन्सी असेल, पाळी असेल, शरीरात होणारे बदलाव असतील, आणि अशा प्रकारच्या एक सहाय्यक विषयांना घेऊन मी काम करते. आणि मग याची संविधानिक उपलब्धी काय असेल? संविधानिक उपलब्धी फक्त जर चर्चा केली तर ती तोकडी असेल. कारण का मग युवकांना आणि महिलांना वाटेल, अच्छा आपल्या देशामध्ये एक संविधान आहे, एक डॉक्युमेंट आहे, ओके त्याला वाचतो आणि त्याला फॉलो करतो, मग ते अपूर्ण राहील. मी हे माझ्या जाणीवेतून आणि नेणिवेतून खूप जास्त समजले की नुसतं संविधान शिकवणं अपूर्ण ठरेल. संविधानाच्या निर्मितीचा पाया शिकवणं महत्त्वाचं आहे, आणि तो पाया 2500 ते 2500 वर्षापूर्वीच्या इतिहासातून येतो. ते सांगितलं तरच त्याची महत्त्व कळेल. म्हणजे संविधानाची समता ही सम्यक मार्गातून येते. संविधानामध्ये जी लोकशाहीवादी दृष्टिकोन आहे तो गणराज्य दृष्टिकोनातून येतोय, जो बुद्धांचा आहे. गणतंत्रात्मक आस्पेक्टमधून येतोय, जो बुद्धांचा आहे, जो बसवण्णाचा आहे, जो पेरियारचा आहे, अक्का महादेवीचा आहे, रखमाबाई खरातांचा आहे, या सगळ्यांचा आहे, येसुबाईचा आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या प्रकारे पोलिटोट केला जातो, तर आम्ही युवकांमध्ये, महिलांमध्ये हे हस्तक्षेप घेऊन जातो खूप सटीक, आणि त्याचे आमचे खूप चॅलेंजेस आहेत. म्हणजे कारण का जेव्हा तुम्ही भटक्या विमुक्त समुदायातून असता, तुम्ही महात्मा फुले, बाबासाहेब आणि शिवाजी सोबत ठेवताय. कारण का आमच्या ज्या संस्कृती आहेत त्या अब्राह्मणी संस्कृती आहेत. म्हणजे आमच्या महिलांना जेव्हा देवदासी म्हणून देवळामध्ये ब्राह्मणांच्या अधीन केलं जातं आहे, त्यांनी चांगभलं सरस्वती आणि गणपतीचा नाही सांगितला, ते त्यांनी ज्योतिबाचा सांगितला, खंडोबाचा सांगितला, मरीआईचा सांगितला, यल्लमाचा सांगितला. हे तुम्हाला थोडं पटण्यासारखं नसेल, पण लोकांना त्यांच्या नरेटिव्हमध्ये जाऊन सांगणं खूप गरजेचं असतं की जर तुम्हाला देवळामध्ये जर ठेवलं गेलं आहे, आणि अर्थात मोठ्या प्रमाणात सेक्शुअल हॅरासमेंट आहे. देवदासी समुदाय महाराष्ट्रामध्ये जो आहे तो भटक्या विमुक्त समुदायामध्ये येतो, तुमच्या माहितीसाठी सांगते. आणि मंदिरात जे आहे ते सोडलं गेलं आहे, ब्राह्मणांनी उपभोग करावा म्हणून जे सोडलं गेलं आहे. मग यांनी जागर जो आहे तो अब्राह्मणी नायकांचा कसा काय घातला, विचार करा. म्हणजे बलात्कार होत आहेत, बलात्कारातून मुलं जन्माला येत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत, पण या बाया अब्राह्मणी नायकांचा जो आहे तो जयघोष करतायत. मी फेमिनिस्ट आहे, मी नारीवादी आहे, आणि मी नारीवादी मंचावर नेहमी बोलते की तुमचा जो नारीवाद आहे तो ब्रिटिशांच्या आसपासचा कसा असू शकतो. मी जेव्हा श्रीलंकेला जाते, मी 15 देशांमध्ये गेली, मी जेव्हा श्रीलंकेला जाते तेव्हा मी बघितलं की संघमित्रा जी ज्ञानाची पिंपळ वृक्षाची फांदी श्रीलंकेला घेऊन जाते, ज्ञानाच्या पुढे राजा गुडघ्यावर बसून ती फांदी घेतोय. म्हणजे मग ज्ञानाला लिंग आधारित ओळख राहत नाही, ज्ञानाला जाती आधारित ओळख राहत नाही, धर्म आधारित ओळख राहत नाही. हा बुद्ध धम्म म्हणतोय. म्हणजे संघमित्रा महिला आहे हे गौण ठरतं, पण संघमित्रा ज्ञान प्रचारक आहे, ज्ञानवर्धिनी आहे, ती ज्ञानाला घेऊन तिकडे जाते. तर श्रीलंकेला राजा गुडघ्यावर बसून संघमित्राकडून जो आहे ती फांदी रिसीव्ह करतोय. मी ते बघितले तिकडच्या भिंतीवर. हो, बौद्ध धम्माचे बरीच रूपं मी तायवान असेल, तिबेट असेल, इंडोनेशिया असेल, बँकॉक असेल, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे बघितले. आणि मी खूप प्रिव्हिलेज आहे की मला तिकडची समज निर्माण करण्याची जी आहे ती म्हणजे संधी मिळाली. मग मी जाते नाणेघाटला, जुन्नरला, आणि 2200 वर्षापूर्वी सातवाहन काळातील नागनिका राणी जी आहे ती नागनिका राणी तिकडच्या व्यावसायिकांसाठी रस्ता बांधते, ती स्वतःचं चलन निर्माण करते, ती टोल नाका निर्माण करते, ती इंजिनियर आहे, ती डिझायनर आहे, ती शिलालेख निर्माण करते. आणि जो मनोज कुमार स्वतःच्या गाण्यात बोलतो की जब झिरो दिया मेरे भारत ने, तो झिरो किसने दिया, हा तिकडच्या शिलालेखावर आहे स्पष्ट. 2200 वर्षापूर्वीचा झिरो जो आहे तो नाणेघाट जुन्नरच्या शिलालेखावर आहे. आणि मग हे सगळं काम करत असताना मला वाटतं की सामाजिक, म्हणजे एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, मी सोशल वर्कर नाही आहे, मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. एक सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून एक आयडिओलॉजिकल हस्तक्षेप कसे करायचे, तर मला आजपर्यंत माझं उत्तर मिळाले की ते बुद्धांच्या मार्गिकेशिवाय अशक्य आहे. बुद्धांची एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करणारी मार्गिका, जिज्ञासा करणारी मार्गिका,
वेगवेगळ्या संस्थात्मक स्तरावर हस्तक्षेप करणारी मार्गिका. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगू की गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही भटक्या विमुक्त आणि स्थलांतरित आदिवासी यांची 5,000 लेकरं आणि महिला हे बौद्ध लेण्यांवर घेऊन गेलेलो आहोत अभ्यासासाठी. भटक्या विमुक्तांची कोण आहे ती पोरं? ही पोतराज आहेत, रस्सीवर खेळ दाखवतात, पारधी आहेत, मशानजोगी आहेत, नंदी बैलवाले आहेत, टॅटू काढणारी कम्युनिटी आहे, केस विकणारी कम्युनिटी आहे, चिंध्या विकणारी कम्युनिटी आहे. आणि मी पाहिलं की आमूलाग्र बदल होतो. नागनिका राणीच्या सातवाहन काळातली ही राणी आणि सातकर्णी राजाची ही जोडीदारीण सहचारिणी, हिला बघितल्यानंतर आमचा नातपंथी भिक्षा मागणारा पोरगा मला विचारतो की ताई, म्हणजे नागनिका इंजिनियर होती, ती डिझायनर होती, तिला रस्त्याचं नॉलेज होतं, ती अर्थतज्ज्ञ होती, कारण का तिला टोल नाक्याचं नॉलेज होतं, जीवधन किल्ल्यावर धान्य साठवलं पाहिजे याचा अर्थ ती फूड इन्स्पेक्टर होती, असं घ्यायचं का? म्हटलं हो, असं घेऊ शकतो. जर आजच्या आधुनिक युगाबरोबर जर आपण जॉईन केलं तर आपण तसं घेऊ शकतो. तर मग जे भटके आहेत, स्थलांतरित आहेत, उपेक्षित आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, ॲसिड अटॅक सर्व्हायव्हर आहेत, सेक्स वर्कर आहेत, पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत, विकलांग आहेत, बॉन्डेड लेबर आहेत, ऊस तोड कामगार आहेत, ही सगळी जर आपण एक यादी बनवली, यांना मार्ग कोण दाखवणार? म्हणजे मला वाटतं की बुद्ध जेव्हा दुःखाचं कारण शोधायला जातात ती फक्त स्वतःची जिज्ञासा म्हणून जातात की बुद्ध एक ॲक्टिव्हिस्ट असतात, ते एक मेंटोर असतात, ते एक गाईड असतात, त्यांना चीड असते या गोष्टींची. म्हणजे मुळमुळीत आणि डळमळीत नाही येत ना बुद्ध. मला ते क्रांतिकारक वाटतात, ते मला स्ट्रॉंग वाटतात, पॅशनेट वाटतात, ॲम्बिशियस वाटतात, की ते फक्त चला मला आता प्रश्न पडला. आणि हे बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये बाबासाहेब लिहितात की मी या गोष्टीला मानू शकत नाही की बुद्धांना अचानक कोणीतरी वृद्ध वयाच्या 28 आणि 29 वर्षामध्ये भेटला. पहिल्यांदा त्यांनी शव बघितलं, पहिल्यांदा त्यांनी संन्यासी बघितला असा मी विश्वास करत नाही. बुद्ध हे उत्तम तत्वज्ञानी होते, हे एका दिवसात निर्माण होणारी गोष्ट नाही आहे. तर बुद्ध लहानपणापासून तसे होते हे मान्य करायला खूप जास्त जागा आहे. ते एस्टॅब्लिश बौद्धिस्ट नरेटिव्हला देखील प्रश्न विचारतात आणि ते बरंच तिकडे लिहितात की बुद्ध जर म्हणजे ज्याला म्हणावं की आत्म्याला मानत नाही तर बुद्ध कर्म आणि पुनर्जन्माला का मानतात? तर ते सांगतात की या कॉन्ट्राडिक्शन जे आहेत ते त्यांना नव्याने मांडतात, वेगळ्या दृष्टिकोनातून मांडतात आणि आपल्याला नव्यान देतात. म्हणून माझ्या मताने जगामध्ये मी जेवढे पण बुद्धिस्ट डिस्कोर्स पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात स्कॅन, ट्रान्सपरंट, पारदर्शक आणि आहे तसा घेता यावा असा धम्माची मार्गिका आपल्याला बाबासाहेबांनी दिली आहे. खूप रेडीमेड दिली आहे. म्हणजे मला वाटतं की जगाला त्याच्यासाठी अजूनही मेहनत करण्याची गरज आहे, पण बाबासाहेबांनी आपल्याला ती दिली स्वतः अभ्यास करून. आणि जाण्याच्या अगोदर किती कष्टामध्ये शरीर खंगलेलं असताना, समोर मृत्यू दिसत असताना ज्याला म्हणावं की प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांचे उपकार आहेत. की त्यांनी जर बुद्धांनी त्यांचा धम्म नसता लिहिला तर, म्हणजे नुसतीच दीक्षा दिली असती तर, कारण का बुद्धांनी त्यांचा धम्म खूप मोठी मार्गिका होऊन जाते. 22 प्रतिज्ञा धम्माचं मोठ्या प्रमाणात इन डेप्थ ज्याला म्हणावं की परिवर्तन व्हावं, धम्मचक्र परिवर्तन नेमक्या पद्धतीने व्हावं म्हणून ते 22 प्रतिज्ञा देतात. तर याला मी बघते की किती मोठी रणनीती. तर हे फक्त भावनेच्या आवेशाने, नुसतं छान वाटलं म्हणून, दुःखी लोकांच्या, वंचित लोकांच्या गोष्टींवर काम करायचे म्हणून असं मला वाटत नाही. हा खूपच दूरदृष्टीपणा आहे. ही संरचनात्मक कन्स्ट्रक्शन आहे, हे सोशल कन्स्ट्रक्शन आहे, ही मॉड्यूल निर्मिती आहे, पद्धती निर्माण करणं आहे, ही मेथोडॉलॉजी आहे. आणि याच्यामध्ये पण मग सगळ्यांना स्वतंत्र आहे. म्हणजे तिबेटियन त्यांच्याप्रमाणे सांगतात, बँकॉकवाले त्यांच्याप्रमाणे सांगतात, श्रीलंकेवाले त्यांच्याप्रमाणे सांगतात, पण मूळ सूत्रांना घेऊन जे आहे ते प्रत्येक ठिकाणावरून लोक सांगतात. आत्ता मी जे बघते की या सगळ्या माणसांवर, म्हणजे आपल्यासारख्यांना जर 4 लाईनी लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या लोकांनी आपल्याला दगड मारले, आपल्या पाठीशी झाडू लावला, समजा आपल्या बिल्डिंगच्या बाजूला एखादे शेजारी आहेत आणि त्यांनी कधीतरी म्हणावं की आपल्याला त्रास दिला, आपल्याला खरोखर 10 दिवस लागतील त्यांना माफ करायला, खरोखर 10 दिवस लागतील. शिवी दिली, गॉसिप केलं, आपल्या मुलीवर वाईट नजर केली, हॅरेसमेंट केली, तर आपल्याला 10 दिवस लागतील विचार करायला की माफ करू की नको. पण बुद्ध, बाबासाहेब आणि एकूणच बुद्धांपासून बाबासाहेबांच्या मध्यंतरी जे पण आहे, मग सारखी मी ज्याही महामानवांची नावं घेते, आपल्याला
किंचितही सूड आणि द्वेष सापडणार नाही. आणि त्या द्वेष विरहित आणि सूड विरहित जगाची वंचित आणि उपेक्षितांना खूप गरज आहे, खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण का द्वेष आणि सूड करण्यामध्ये खूप जास्त एनर्जी वाया जाते. तुम्ही स्वतःला बुरशीप्रमाणे वाळवीप्रमाणे पोखराल, तुमची ऊर्जा जी आहे ती वाया जाईल. त्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे याचे मॉड्यूल बुद्धांनी बाबासाहेबांनी आपल्या पुढे जे आहे ते ठेवलेले आहेत. म्हणून वंचित आणि उपेक्षितांना बुद्ध खूप महत्त्वाचे आहेत. आणि आत्ता का महत्त्वाचे आहेत? जगाच्या आपण नेहमी सांगतो की बुद्ध नको, युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको, बुद्ध हवा. ॲक्च्युली हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. बाबासाहेबांनी कधीच बुद्ध हवा हे संविधानिक रूपामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे. 22 प्रतिज्ञामध्ये ठेवलेलं आहे. बुद्धांनी त्यांचा धम्ममध्ये ठेवलेला आहे. ॲनालायझेशन ऑफ कास्टमध्ये ठेवलेलं आहे. मनुस्मृती का जाळली याच्यामध्ये ठेवलेलं आहे. मनुस्मृतीचं दहन करणं म्हणजेच बुद्ध हवा आहे, हा त्याचा दुसरा अर्थ मला वाटतो. ते फक्त असं मला वाटत नाही की काहीतरी हिंसा पुष्यमित्र शुंग सुमती भार्गवच्या नावाने करतो इकडे, आणि त्याच्यानंतर मग मनुस्मृती आम्ही आवेशाने जाळली नाही. मी जेवढं विश्लेषण करते, मला वाटतं की मनुस्मृती जाळणं ज्या प्रकारे आहे, तिकडे सम्राट अशोकाने सहअस्तित्वाचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, सम्राट अशोक बुद्ध धम्माबरोबर धर्मनिरपेक्षता देखील मांडत आहेत. त्याला परत उजागर करणं आणि असा एक डॉक्युमेंट, अशी एक संहिता, असा एक कायदा धडाधडा पेटवून देणं आणि हे एक संकेत देणं की आम्ही याला पेटवत आहोत, म्हणजे दुसऱ्या बाजूला काहीतरी उगवत देखील आहोत, परत पाणी टाकत आहोत, परत त्याला माती देत आहोत, परत त्याला खतपाणी करत आहोत आणि आम्ही स्ट्रॉंग त्याला खतपाणी करणार, असं बाबासाहेबांचं सांगणं. तेही रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं स्वराज्य घडवत आहोत. असे किती मल्टी डायमेन्शनल म्हणजे आपण त्याचे अर्थ लावू शकतो असं मला वाटतं. की जसं ज्याला म्हणावं की बहिणाबाई म्हणतात की नको नको ज्योतिषा, हात नको पाहू, माझे दैव मला ठाऊ, माझा हात नको पाहू, माझ्या दारी नको येऊ, हे बहिणाबाई ठेवतात. तर आणि मी एकूणच संत नामदेव असतील, संत तुकोबा असतील, संत चोखामेळा असेल, या जेवढेही मला शक्य झाले, प्रत्येक संतांनी त्यांच्या अभंगामध्ये, अखंडामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये बुद्ध बुद्ध याला जागा दिलेली आहे. म्हणजे संपूर्ण संत मूव्हमेंट ज्याला म्हणावं, ती सारखा इशारा करते, ती स्ट्रॉंगली आपल्याला सांगते की बुद्धांकडे चला, बुद्धांच्याच दिशेने जायचंय. आणि महात्मा फुले जेव्हा लिहित आहेत, तेही बळीराजा बुद्ध आणि असे कितीतरी ज्याला म्हणावं की डिस्कोर्सेस ते तिकडे मांडतायत. आता इकडे चिंतेचा विषय जो आहे तो हा आहे की दमन आणि शोषणच एवढं झालंय आणि त्याच्यामध्ये मधला काळखंड एवढा गेला. आपल्या महानायकांनी, गणनायकांनी, महामानवांनी जेवढं बेंबीच्या देठापासून त्यांना जमलं ते केलं. पण हो, आपण कमी पडूच शकतो. कारण का ही जी मनगट ज्यांची बळकट आहेत ते असेच येत नाही आहेत ना. आता देशामध्ये जे काय चालले ते आपण बघतोय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कमी पडतोय की आपल्या दुःखाची कारणं आहेत की आपण म्हणजे यावेळी आम्ही जयंती जी संपूर्ण केली, साधारण 1,000 ते 2,500 युवकांबरोबर पूर्ण महिना जे आहे ते काम केलंय. कोणी मला बोलतं की झपाटलेल्यांसारखी कामं करतात का? नाही, ध्येयवादी काम करतोय. बाबासाहेबांची जयंती, बुद्ध जयंती, कामगार दिन, सावित्री मातेची जयंती, रमाबाई जयंती. मी कालच भाषण करत असताना आमच्या साथींना सांगितलं डी वॉर्डला की मला रमाबाई या यशोधरा वाटतात. त्या मला त्यागमूर्ती कमी आणि मला त्या यशोधरा वाटतात. आणि बाबासाहेब जे बुद्धांना समजून घेत असतील ते एकटे दुकटे नसतील समजत, ते रमाबाई त्यांच्याबरोबर समजत असतील. त्याच्यामुळे बुद्धांच्या कालखंडामध्ये जे यशोधरेने केलं ते रमाबाईला पूर्ण जाणीव होती ती की माझं जे आहे ती ही आधुनिक आवृत्ती आहे, मला यशोधरेसारखं जे आहे ते आत्ता करावं लागणार आहे, कळतंय. तर मला रमाबाई यशोधरेचं आधुनिक वर्जन वाटतात. अहिल्याबाई होळकर टेक्स्टाईल इंडस्ट्री निर्माण करतात. त्या दिवशी मी एक महेश्वरी साडी मागवलेली आणि मला खूप आवडतं शोध घ्यायला आणि मला ती साडी खूप आवडली आणि थोडे इन्साईट झाले की याचं आपण काय करूया, थोडंसं शोधून बघूया. तर त्या महेश्वरी साडीची टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे ती अहिल्याबाई होळकरांनी टाकलेली, त्यांनी निर्माण केलेली होती. म्हणजे अर्थव्यवस्था, जगण्याचं पॉलिटिक्स, पर्यावरणप्रेमी पॉलिटिक्स, निसर्गाच्या सानिध्यामध्येच तुम्ही जगू शकता असं बोलणाऱ्या
अहिल्याबाई होळकर, येसूबाई, यशोधरा वाटणाऱ्या रमाबाई. येसूबाईला प्रशासकीय राईट होते. प्रशासकीय राईट म्हणजे त्यांच्याकडे सिग्नेचर देण्याचे अधिकार होते छत्रपती संभाजी महाराजांच्या सहचारीने. आणि शिवाजी महाराजांचे सून, त्यांना मल्टिपल फॉरेन लँग्वेजेस येत होत्या आणि ते औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी माफीनामे नाही सादर केले. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे आणि दुःख म्हणजे नुसतीच सिंपती आणि अरे रे मला खूप वाईट वाटलं आणि मी त्याचा शोध घेतो असं नाही. मला त्याचं उच्चाटन करायचं आहे आणि मला बहुजनांचं, बहुजन सुखाय बहुजन हिताय यांचं उत्थान करायचं आहे, याचं संपूर्ण विजनिंग मला बुद्धांकडे वाटतं. मला त्यांना जे रंगवलं गेलं आहे की एक खूपच शांत, चिवर घेऊन चालतच राहिलेत. हो, चालत राहिलेत. आम्ही भटके आहोत आणि भटक्यांनी, विमुक्तांनी तर बुद्धांकडून खूप प्रेरणा घेतली पाहिजे. कारण का बुद्धांनी फिरस्तीने जे ज्ञान निर्माण केलं, मी भटक्यांना नेहमी सांगते, आपण काय निर्माण करतोय, आपल्या फिरस्तीमध्ये आपण काय निर्माण करतोय. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देते की मला भटके हे ओरिजिनल बुद्धिस्ट वाटतात आणि असं बोलल्यावर माझे भटके माझ्यावर चिडतातही. त्यांना वाटतं काय आता हे नवीन नरेटिव्ह. तर त्या दिवशी मी नाथपंथी डावरी गोसावी यांच्याशी बोलत होती आणि त्यांना सांगितलं की मला एक सांगा की बॉलिवूडमध्ये जो दांडका घेऊन एक माणूस येतोय आणि दरवाजावर जातोय आणि तो बोलतोय अलख निरंजन, आणि बॉलिवूड त्याला खूपच वाईट प्रकारे प्रेझेंट करते की हा चोर आहे, हा उचक्का आहे, हा तुमच्या घरातली लहान मुलं जी आहे ती चोरून नेणार आहे. बरोबर आठवतं का? तुम्हीच ना ते नाथपंथी डावरी गोसावी. तर ते बोलतात हो ताई. तर म्हटलं मग तुम्ही श्रीराम का नाही म्हटलं, श्रीकृष्ण का नाही म्हटलं असतात तरी काय प्रॉब्लेम नव्हता ना. तुम्ही जय हनुमान का नाही म्हटलं, तुम्ही जय बजरंग बली का नाही म्हटलं, तुम्ही अलक निरंजन का म्हटलं. तर आमची अशीच चर्चा चाललेली आणि मी त्यांना सांगितलं अलक निरंजन याचा अर्थ आपण काय घ्यावा. निरंजन म्हणजे दिवा, लख म्हणजे प्रकाशित आणि म्हणजे अंतर्गत. मग आपण यांना बुद्धाचा संदेश समजू शकतो का, अत्तदीप भवाचा, जो नाथपंथी डावरी गोसाव्यांनी स्ट्रॅटेजिकली घराघरापर्यंत पोचवले. आणि हे नरेटिव्ह माझ्या दृष्टिकोनातून समोर येणं वंचित आणि उपेक्षितांच्या की नव्याने बुद्ध तुम्हाला मार्ग दाखवेल असं नाही. तुमच्या मातीमध्ये मुरलेला बुद्ध तुम्हाला शोधून काढावा लागेल. नव्याने म्हटलं तर डिस्कम्फर्ट होतं. मी मागे एकदा मला आठवतं मी उदाहरण दिलेलं होतं की आमच्या भिकूबाई म्हणून आहेत, त्या परभणी नांदेडला राहतात आणि पोलादी बाया हे पुस्तक लिहित असताना मी त्यांच्या घरी गेलेली. तर मी भट्टीवर सासू आणि सून दोघीच भट्टीवर काम करतात. अत्यंत गरीब म्हणजे डिझास्टर आपत्काळामध्ये जीवन जगतात. 5 पैसे हातामध्ये नाही. तर म्हटलं कसं जीवन जगता, कसं काय तुम्ही स्वतःला सांभाळता. तर त्यांनी सांगितलं की ते गावामधून खिळे गोळा करून आणतात. खिळे तुम्हाला माहिती आहे, आणि खिळ्यांचं जे पुढचं टोक आहे ते चपटं करतात हातोड्याने आणि खिळ्याचं जे निमुळतं टोक आहे त्याला शेपटी बनवतात आणि खिळ्यांचं नागखिळ्यांमध्ये रूपांतर करतात. त्याला नागखिळे म्हणतात. आणि ते नागपंचमीच्या आणि लंगरच्या दिवशी भटके आणि जे बहुजन आहेत ते त्यांच्याकडून विकत घेतात. मग म्हटलं हे नागखिळे जे आहेत याला भिकू आई तुम्ही नेगेटिव्ह समजता का. तर भिकूबाई मला काय म्हणतात माहिती आहे का, हे नागखिळे बाळा 3-4 हजार वर्षापासून आमचं संरक्षण करत आलेत. नीट लक्ष द्या. अशा आमचे पूर्वज सांगायचे असतात. हे मी पोलादी बायामध्ये लिहिलंय म्हणून मी ओरल हिस्ट्रीवर खूप जास्त काम करते. कारण का रायटिंगवाली हिस्ट्री खूप जास्त प्रदूषित झालेली आहे आणि ही जी जनरेशन आहे ही शेवटची जनरेशन असेल ज्यांच्याकडे ओरल हिस्ट्री आहे, मौखिक इतिहास यांच्याकडे दडलेला आहे. तर त्या सांगतात 2.5-3-3.5 हजार वर्षापासून नागखिळे आम्ही ओटावर ठोकत आलो आणि हे नाग आमचं संरक्षण करतात. मला तिकडे जाणवलं की एक भिकूबाई फाटक्या साडीची जी भट्टीवर बसली आहे तिने मला 20 मिनिटामध्ये समजवलं की हा आमचा इतिहास नागसंस्कृतीपर्यंत जातोय, नागांच्या इतिहासापर्यंत जातोय, तो कुठच्या कुठे प्रवास जो आहे तो करतोय हे समजून घ्यावं लागेल. ग्रासरूटच्या लोकांना बऱ्याच वेळेला सवर्ण ब्राह्मणी सामाजिक संस्थांनी हे बिचारे यांची सुधारणा करा, यांना अमुक करा, त्यांना तमुक करा, याच्यामध्ये खूप नुकसान केलेलं आहे. आणि मी हे बघितलं की आमची जमिनी लोक ऑलरेडी ज्ञानी आहेत. त्यांचं ब्राह्मणिकल सर्वायव्हलन्स जर काढून टाकलं, ब्राह्मणी सर्वायव्हलन्समधून जर त्यांना काढून टाकलं
तर यांच्या लोकसंस्कृतीचं जे ब्राह्मणायझेशन झालेलं आहे, त्यांच्याकडून जी भूल यांना मिळालेली आहे, अफूची गोळी मिळालेली आहे, ती बाजूला केली आणि त्यांना नेमके प्रश्न विचारले तर हे खरोखर उत्तरं देतात. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी या गोष्टीवर खूप अभ्यास करत आहे, फेलोशिप बघत आहे. मला त्या प्रकारचं अर्थसहाय्य कुठून होत नाही आहे. पोलादी बाया पुस्तक लिहिताना माझं लेकरू 15 दिवसाचं होतं, पण मी शपथच घेतलेली की हे मी पुस्तक लिहेल आणि याच्यामध्ये भटक्यांचा इतिहासाचे वेगवेगळे पदर हे सामाजिक क्रांती आणि बुद्धाच्या इतिहासापर्यंत कसे जातात हळूहळू, कासवाच्या गतीने का असना, पण आमची माती, आमची बियाणं ही मनोवादी नाही आहेत, ती ब्राह्मणिकल नाही आहेत, ती तुम्ही प्रदूषित केलेली आहे. आमच्या जिभेमध्ये तुमचे शब्द घातलेले आहेत, आमच्या डोक्यामध्ये, आमच्या नेणीमध्ये तुम्ही तुमचं प्रदूषण भरलेलं आहे आणि मग ते आता आम्ही बोलायला लागलो आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देते. आमचे नाथपंथी डावरी गोसावी कानामध्ये बाली टाकतात, तर आमच्या मुलांना खूप जास्त जे आहे ते बुलिंग होते. पण तुम्ही बघा आमची नाथपंथी डावरी गोसावीची पोरं आहेत ना, कानामध्ये इकडे बाली टाकतात, इकडे नाम लावतात, ते तुम्ही अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून बघू शकता. पण त्या दिवशी साधारण 80 ते 85 वर्षाचा आमचं एक म्हातारा आहे, नाथपंथी डावरी गोसाव्यांचं, गोंधळ करतात, बहुरूपी पण आहे, असे 5-6 कम्युनिटी आहेत जे बाली घालतात. त्यांना मी विचारलं की आपल्या बालीला एवढं हसलं जातं, आपल्या लेकरांना शाळेमध्ये चिडवलं जातं, तरी पण आपण घालतो. तर मग हे कोणी सांगितलंय? परत मी विचारलं. मग हे गणपतीने सांगितलं, हे रामाने सांगितलं. ते बोलतात, "छे छे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं देणं आहे." छत्रपती शिवाजी महाराजांपासून 400 वर्षाच्या कालखंडामध्ये ही लोकं रिस्क घेऊन अजूनही ती प्रतिकात्मक बांधिलकी ठेवतात, कारण का त्यांना माहिती आहे की हे निघून जाईल. आता खूप जास्त निघून गेलंय. परत इतिहासाला रिएस्टॅब्लिश करणं, पुनर्स्थापना करणं हे मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतंय आणि त्या नरेटिव्हने मांडणं. म्हणजे जे नरेटिव्ह सांगतायत की हे बघा कसे अंधश्रद्धाळू आहेत, दैवी गोष्टींना मांडतायत, ते दैवी नाहीच आहे मुळात. ते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. तुम्ही साताऱ्यामध्ये गेला तर आमचे काही साळुंके आणि पवार नावाची आडनावाची लोक आहेत. ते स्वतःला फक्त पवार किंवा साळुंके नाही म्हणत. ते म्हणतात तोफखाना पवार, दारू गोळावाले साळुंके, ज्याला म्हणावं की अशी वेगवेगळी नावं आहेत. तर मी त्या दिवशी एक उमेश नावांच्या आमच्या काकांना विचारलं, थोडे ओल्ड आहेत ते. तर ते सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमचे पंजोबांचे वडील दारू गोळा सांभाळायचो, दारूखाना सांभाळायचो. आम्ही त्यांचे ज्याला म्हणावं की अन्नधान्याचे भंडार सांभाळायचो आणि त्याच्यावरून आमच्या उपजाती, जाती खरं तर नाही आहेत, ते गट आहेत, त्या उपगटांची नावं पडलेली आहेत. पण जेव्हा गव्हर्नमेंट स्टॅटिस्टिक्स आणि गव्हर्नमेंट डेफिनेशन होतात तर ते फक्त जातच बनून राहतात. ते ॲक्च्युली सामाजिक क्रांतीचं रिप्रेझेंटेशन पाहिजे, पण ते तिकडे होताना जे आहे ते दिसत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासत असताना मी पाहिलं की ते सिंधुदुर्गाला सिंधुदुर्ग का नाव देतात, तर ते सिंधू संस्कृतीला रिप्रेझेंट करण्यासाठी सिंधुदुर्ग नाव देतात आणि महिलेच्या सन्मानाखातर सिंधू संस्कृतीचं अभिप्रेत रूप म्हणून ते सिंधुदुर्ग खूपच युनिक किल्ला म्हणून त्याला सिंधू नाव देतात. हा सगळा इतिहास असताना म्हणजे म्हणजे याला कशा प्रकारे बघावं असं चिंता आणि मोटिवेशन आणि एका प्रकारचं पॅशन जे आहे ते मला खूप जास्त जाणवतं की खूप जास्त आहे करण्यासारखं आपल्याकडे आणि म्हणून जे आहे ते मी सतत काम करत आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही आहे. सतत काम करणं बुद्धच आपल्याला शिकवतात. मरण्याच्या अंतिम घटकेपर्यंत काम कसं करायचं आहे ते महात्मा फुले शिकवतात. म्हणजे एका अंगाला पॅरलाइज्ड आहे आणि माणूस सार्वजनिक सत्यधर्म लिहितोय. म्हणजे कसं कसं पॉसिबल असू शकतं की एका अंगाला पॅरलाइज झालेला आहे आणि महात्मा फुले एका हाताने सार्वजनिक सत्यधर्म लिहित आहेत. बाबासाहेब 1.5 महिन्याच्या अगोदर जाण्याच्या बौद्ध धम्म स्वीकारतायत. किती विचार करून, किती संयमाने ज्याला म्हणावं की ते या सगळ्या गोष्टी करतायत. आणि आत्ताच्या जगाच्या पाठीवर जेव्हा संपूर्ण स्तरावर युद्धाची स्थिती आहे, तर मी रेग्युलर आमच्या युवकांबरोबर बोलते की जेव्हाही युद्ध होणार, जेव्हाही हिंसा होणार, तर सगळ्यात पहिला घरं कोणाची पेटवली जाणार? भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्यात पहिला घरं भटक्यांची पेटवली जाणार, कारण का आमची प्लास्टिकची पालं लवकर पेट घेतात. आम्हाला पेटवणं खूप जास्त सोपं आहे. तर आम्हाला हिंसा परवडणार नाही आहे कोणत्याही तऱ्हेने. कलेवर, भाषेच्या डायव्हर्सिटीवर, विविधतेवर पोटं भरणारी आमच्यासारखी लोकं, यांना खरोखर का मनुवादी आणि ब्राह्मणी व्यवस्था परवडणार आहे? अर्थात नाही परवडणार आहे. पण काही चिंतेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते की जी ही मुलं
कानामध्ये बाली टाकून एका बाजूने बोलतात की ते छत्रपती शिवाजी महाराजांची बाली घालतायत, ते यावेळी अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठानला कर्ज काढून जात आहेत. बाबासाहेबांचं विष एवढं यांच्या मनामध्ये पेरलं जात आहे की आमच्यासारख्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. शिवाजींच्या समोर बाबासाहेब बुद्ध तर म्हणजे पटायलाच नाही पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे. आणि या सगळ्या वातावरणाबरोबर माझं साधारण काम जे आहे ते 2,500 युवकांबरोबर रेग्युलर ठाणे डिस्ट्रिक्ट, रायगड, मुंबई, नवी मुंबई इकडे सुरू आहे. लिखाण करणं, संशोधन करणं, प्रकाशन करणं, युवकांची नेतृत्वाची गटबांधणी करणं, वस्त्यांमध्ये सेंटर्स निर्माण करणं. मी स्वतः पर्सनल लेवलला भाषेचं डॉक्युमेंटेशन लागणार आहे. घटना समितीच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की राष्ट्र म्हणून झालोय तर खूप जास्त खुश होऊ नका. बाबासाहेब ॲक्च्युली किती खुश पाहिजे होते की एका मोठ्या देशाची लोकशाहीवादी संविधान ते लिहितात, म्हणजे फंडामेंटली तेच तयार करतात, कलेक्टिव्हली अपील करतात, कलेक्टिव्हली मानून घेतात, पास करतात. पण तरी हा माणूस जो आहे तो सांगतोय की राष्ट्र म्हणून खूप जास्त आनंद करू नका. संविधान निर्माण झालंय, ते समोर आलंय आणि आपण लोकशाही स्वीकारत आहोत, आपण संविधान स्वीकारत आहोत. पण जोपर्यंत या देशात सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपण राष्ट्र झालेलो नाही. तर वंचित आणि उपेक्षितांना यापेक्षा कोणती जास्त मार्गिका असणार आहे की एक माणूस संविधान दिल्यानंतरही तुमच्या वतीने शेवटपर्यंत बोलतोय, तो संविधानावर आर्ग्युमेंट करतोय, तो लोकशाहीवर आर्ग्युमेंट करतोय, तो राष्ट्र होण्याच्या संकल्पनेवर आर्ग्युमेंट करतोय की ठीक आहे झाले, ठीक आहे, पण सामाजिक आणि आर्थिक समतेबद्दल तुम्ही काय बोलणार आहात, तुम्ही काय मांडणार आहात याच्याबद्दल बोला. आणि या सगळ्या गोष्टीतून जे आहे ते एका प्रकारे माझं काम जे आहे ते निर्माण होतंय आणि मी त्याला पुढे घेऊन जाते. आणि 5-6 गोष्टी अजून की भटके विमुक्त याच्यामध्ये 40% लोक जे आहेत ते भिक्षा मागणारे आहेत. तर माहिती नाही आहेत, त्यांना ते माहिती असावे. नाही तर असं होईल की रस्सीवर खेळ दाखवणारी हो लोक माहिती आहेत, पण नेमके कोण आहेत. तर ज्या पाठ्यपुस्तकांनी आपल्याला शिकवलं की स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे, स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांना जेव्हा दाढी मिशीही फुटली नव्हती तेव्हा फासावर जाणारी एक व्यक्ती होती उमाजी बहिर्जी नाईक. रामोशी समुदायाचे, भटक्या समुदायातून जे इकडच्या जल जंगल जमीनदार वतनदार जी आपल्या इकडे एक पद्धत होती आणि आहे की आम्ही अमुक एक जातीत जन्माला आलो तर आम्ही पंडित जन्मापासून आहोत, त्या सगळ्या गोष्टींना छेद देत छत्रपती शिवाजी महाराजांचे छावा छावणीचे प्रमुख, ज्या छावा शब्दाला आज आपण रस्त्यावरच्या नाक्यावरच्या मजनू पोरांना वापरतो की छावा झालायस का, छावा छावणी उमाजी नाईकांची होती. कसं हे मनवादी पॉलिटिक्स बघा कशा पद्धतीने मॅनिप्युलेट करतात की उमाजी नाईक यांची छावा छावणी होती, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्राईम ब्रांचचे प्रमुख होते. आणि तुमच्या माहितीसाठी माहिती असेल तुम्हाला की उमाजी नाईकांनी छावा छावणीचं जेही काम केलं त्यांचं काम करण्याचं सगळं ठिकाण जे आहे ते बुद्ध लेण्या होतं. त्यांचं एकत्र येण्याचं ठिकाण, त्यांची स्ट्रॅटेजी बनवण्याचं ठिकाण, त्यांची रणनीती ऐकण्याचं ठिकाण, लपण्याचं ठिकाण, भूमिगत होण्याचं ठिकाण, अंडरग्राऊंड होण्याचं ठिकाण उमाजी नाईक जे आहे ते लेण्यांचा जे आहे तो आश्रय घ्यायचे. तर माझ्यासारखी व्यक्ती एक डेफिनेटली ज्याला म्हणावं की आशय लावू शकते ना की उमाजी नाईकांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लेण्यांचं उत्तम ज्ञान होतं. आणि जर ज्ञान होतं, आता हा इतिहास डॉक्युमेंट नाही झाला, मला एक सांगा ना, जर तुम्हाला पुण्यावरून मधल्या कोणत्या अंतर्गत भागातल्या गावात उतरायचं असेल तर तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे. तुम्हाला मध्यरात्री कुठे उतरायचं असेल तर तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे. जेव्हा उमाजी नाईक भूमिगत होत होते, ते बहुरूपी म्हणून फिरत होते, ते मुघलांच्या याच्यामध्ये सगळ्यांच्या याच्यात जात होते, तेव्हा ते अंडरग्राऊंड भूमिगत बौद्ध लेण्यांवर होत होते. मी याचा नक्की अभ्यास करणार आहे. मला माहिती आहे की हा प्रवास खूप पुढे जाणार आहे. तर ते बौद्ध लेण्यांवर भूमिगत होत होते. तर मग उमाजी नाईक जो एक रामोशी माणूस आहे, तो छावा छावणीचा प्रमुख आहे, बौद्ध लेण्यांवर तो भूमिगत होतोय, याचा अर्थ त्याला बौद्ध लेण्यांचा अभ्यास आहे, त्याला बौद्ध लेण्यांचा मार्ग माहिती आहे आणि बौद्ध लेण्यांची समज आणि जागृती त्याला आहे, किमान त्याचं काही कनेक्शन आहे. या उमाजी नाईकांना ब्रिटिश जे आहे ते फासावर चढवतात
1838मध्ये आणि 1832मध्ये ते स्वातंत्र्याचा मॅनिफेस्टो काढतात उमाजी नाईक. फासावर चढवतात इकडच्या सवर्ण आणि ब्राह्मणांबरोबर आणि जमीनदारांबरोबर भेटून. कारण का इकडचे जमीनदारच जे आहेत, ब्राह्मण जे आहेत ते त्यांना माहिती पुरवतात ना ब्रिटिशांना. एकटे ब्रिटिश कुठे जे आहेत ते काम करतात. आणि उमाजी नाईकांना फासावर चढवल्यानंतर स्वतः इंग्रज अधिकारी लिहून ठेवतात की उमाजी नाईकांना जर मारलं नाही तर ते दुसरे शिवाजी होतील. त्यांचं एवढं क्रेज आहे युवांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण प्रांतांमध्ये की ते दुसरा शिवाजी हो जाएगा, उसको खतम करना जरुरी है. आणि त्याच्यानंतर देखील हे भटके ऐकत नाही. ते जेल भरो आंदोलन करतात, ते रसद पुरवतात, वैदू मेडिसिन पुरवतात, आम्ही लोहार, गाड्या लोहार, हत्यारं पुरवतो, बहुरूपी खेळ दाखवतात, आतमधली बातमी आणतात. आणि ब्रिटिश जे आहे ते परेशान होऊन 1871मध्ये क्रिमिनल ट्राईब ॲक्ट फॉर्म करतात, गुन्हेगारी जनजाती कायदा. आणि या कायद्याच्या माध्यमातून ते आमच्यासारख्या 198 जनजातींना क्रिमिनल आदिवासी म्हणून घोषित करतात, कायदा करतात. तर आमच्या आजोबांचे वडील ते जेलमध्येच राहतात, 52 सेटलमेंट तयार करतात देशामध्ये, ओपन जेल्स, बाया जेल्समध्ये, पुरुष जेल्समध्ये, आमची लेकरं जेल्समध्ये, आमची संस्कृती, आमची भाषा, कल्चर सगळं मॅनिप्युलेट करतात, प्रदूषित करतात, मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसा करतात. आणि देशाच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा काढणारे भटके विमुक्त हे पार्लिमेंट बनत असताना, पहिलं इलेक्शन होत असताना आणि देशामध्ये लोकशाही संरचना रंगरूपास येत असताना जेलच्या पाठीमागे असतात. आणि 1952मध्ये पहिला ॲक्ट रिपील होतो, क्रिमिनल ट्राईब ॲक्ट, आणि हॅबिच्युअल ॲक्ट जो आहे तो रिपील होऊन समोर येतो. आणि तेव्हा ओपन जेल्सच्या तारा कट केल्या जातात. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जाते तेव्हा तिकडच्या पॅनलवर प्रश्न विचारते की मला सांगा की तुमच्या देशामध्ये अशी कोणती केस स्टडी आहे का जिकडच्या लोकांना 70 ते 75 वर्ष ओपन जेल्समध्ये ठेवलं गेलं. 70 ते 75 वर्ष ओपन जेल्समध्ये ठेवलं गेलं. आणि साथींनो लक्ष असू द्या, आम्ही माफीनामे सादर केले नाहीत. आम्ही कोणत्याही प्रकारचे माफीनामे गव्हर्नमेंटच्या पेन्शनसाठी सादर केले नाही. आमच्या लोकांनी माफी मागितली नाही, आमच्या लोकांनी लेटर्स लिहिले नाही. त्यांनी पत्करलं जेलच्या पलीकडे राहणं. आणि जेव्हा तारा कापल्या गेल्या तेव्हा सोडलं गेलं मेंढरांसारखं. मग का नाही आमच्यातले काही समुदाय चोरी करणार? ठीक आहे. आणि 1952 नंतर आत्तापर्यंत नाही आमच्या जनगणना, नाही आम्हाला सेंट्रल बजेट. भटके विमुक्तांची साधारण आता आम्ही जेवढा अभ्यास करतो तेवढा आम्हाला कळतं की 25 करोडची लोकसंख्या आहे देशामध्ये. पहिला मी 15 करोड म्हणायची, त्याच्या अगोदर मी 11 करोड म्हणायची. पण जसं जसं आता आम्ही मोजमाप करतोय, देशाच्या स्तरावर एकत्र येतो, आम्ही 25 करोडपेक्षा जास्त आहोत. ब्रिटिशांनी आमची जनगणना केल्यानंतर आमची जनगणना सेपरेट जनगणना झालेली नाही. ब्रिटिशांनी जनगणना केली 1930-1929मध्ये. ब्रिटिशांनी आमच्यासाठी पहिलं सोशल वेलफेअर डिपार्टमेंट निर्माण केलं, पण हा देश त्याच्यामध्ये कमी पडतोय. आमची जनगणना नाही, सेंट्रलाइज बजेट नाही, सेंट्रलाइज आयडेंटिटी नाही. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये नोमॅडिक ट्राईब आहे, मी मध्य प्रदेशमध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये आहे, मी राजस्थानमध्ये ओबीसीमध्ये असू शकते. नो नॅशनलाइज आयडेंटिटी. आमची जनगणनाच नाही, आमची आकडेवारीच नाही, तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा सेंट्रलाइज बजेट नाही. आणखी तर बरेच प्रॉब्लेम आहेत. आणि आम्ही अंडर ॲट्रॉसिटी कायदा पण कव्हर केले जात नाही. भटक्या विमुक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये ॲट्रॉसिटी आहे. आणि मी हे ॲडव्होकसीसाठी नाही मांडत आहे, मी यासाठी मांडते कारण का आजचा विषयच आहे की बुद्ध, वंचित आणि उपेक्षित लोकांचे मार्गदाता कसे, तेच आहेत, दुसरे कोणी नाही. कारण का बुद्ध फॅक्ट्स आधारित बोलतात, बुद्ध पुराव्या आधारित बोलतात, बुद्ध संरचनात्मक बोलतात, कृती आराखड्या आधारित बोलतात. मला सगळी उदाहरणं देणं इकडे सोपं नाही. माझा जेवढाही छोटासा अभ्यास आहे बुद्धांबद्दल, मी त्यांच्या प्रत्येक रूप म्हणजे त्यांचं जे काही डिस्कोर्सेस आहे तिकडे बघितलं आहे, ते फुकटचं बरळतच नाही आहे. इव्हिडन्स बेस्ड, एक्सपेरिमेंट बेस्ड, ज्याला म्हणावं की घडलेलं असायला पाहिजे, फॅक्ट पाहिजे, फॅक्च्युअल पाहिजे, ते त्या आधारावर बोलत आहेत. ते विजनरी बोलत आहेत, दूरदृष्टीने बोलत आहेत, ध्येयवादी बोलत आहेत. आणि दुःखाचं कारण शोधत असताना ते दुःखाला क्रिमिनलाइज नाही करत आहेत. माझ्या भाषा तुम्हाला कळत आहेत की नाही मला माहिती नाही, पण दुःखाला क्रिमिनलाइज करणं म्हणजे दीपा जर दुःखी आहे, दीपाला जर पाणी नाही, शिक्षण नाही, तर अरे रे बिचारे.
अरे ते सुधारणार नाहीत, ही महार लोक सुधारणार आहेत, ही घिसाडी लोक सुधारणार आहेत, यांना जमणार आहे, हे कधी सुधारणार आहेत? ते असं नाही बोलत. ते दुःखी असलेल्या लोकांना सांगतात की तुमच्याकडे ओनरशिप आहे दुःख निवारणाची, कोणता परमात्मा येणार नाही आहे. माझं काम करण्याचं, अनुभूती निर्माण करण्याचं आणि सगळं काम करण्याचं महत्त्वाचं उद्देश हे आहे की 4 आर्य सत्य काय सांगतात. दुःख सत्य आहे, दुःखाला कारण आहे तर निवारण आहे, आणि निवारण आहे तर मार्ग आहे. पण कुठेही बुद्ध सांगतात का की निवारण करायला कोण दुसरं येईल? नाही. ते सांगतात की तुम्हीच निवारण करू शकतायत. ओनरशिप, लीडरशिप, पॉवर पोझिशन ही सगळी तुमच्याकडे आहे. तर माझ्या ज्या संस्थेचं नाव आहे अनुभूती, तेच बुद्धिस्ट फिलॉसॉफीमधून आलेलं आहे की आमची दुःख आम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही नका सांगू. दुःखाची कारणं आम्हाला 2500 वर्षापासून माहिती आहेत. ठीक आहे. निवारण करण्याची मेथोडॉलॉजी पण आम्हाला माहिती आहे, आणि मार्ग निर्माण कोण करणार? ते मार्ग आम्हीच निर्माण करणार. तुम्ही मध्ये मध्ये लुडबुड करू नका. आणि हे बुद्ध जे आहेत ते ऑब्वियस खूपच चांगल्या भाषेत सांगतात. ही झाली आपली लोकल लँग्वेज. पण बुद्ध या प्रकारे समोर येत आहेत. आणि मी तर प्रत्येक मंचावर सांगते की बहुजनांचं सुख आणि बहुजनांचे हित सांगा बरं कोणी मांडलंय? जे स्वतःला ओबीसी सांगतायत, जे स्वतःला भटके विमुक्त सांगतात आणि सांगतात आम्ही बहुजनांमध्ये येतोय, सांगा सगळ्यात पहिला भूमिपुत्र ज्यांनी बहुजन हिताय आणि बहुजन सुखायचं मंत्र नाही, आराखडा मांडलेला आहे. डेफिनेटली आराखडा मांडलेला आहे. म्हणजे बुद्ध पहिला ज्या 5 लोकांना दीक्षा देतात, पण ज्या 6व्या व्यक्तीला दीक्षा देतात, तो वाममार्गाला लागलेला व्यक्ती, तो दारू पिणारा व्यक्ती है ना, ज्यांनी पण वाचले, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की 5 लोकांच्या नंतर बुद्ध चालत असताना त्यांच्या मार्गामध्ये एक तरुण येतो, 6वा व्यक्ती, आणि तो गृहस्थ असतो. पहिला जे आहेत ते गृहस्थ नाही आहेत 5 लोक. तर ज्या 6व्या व्यक्तीला बुद्ध दीक्षा देत आहेत, तो वाममार्गावर आहे, तो व्यसनी आहे, तो एका बाईपेक्षा जास्त बायकांच्या नादामध्ये आहे, तो उलट बोलतोय, तो शिवाय देतोय. मी नेहमी खूप विचार करते की बुद्ध त्यांना 10 दिवस घेऊन तर नसेल बसले. ठीक आहे. 10 मिनिटामध्ये बुद्धांनी असं काय केलं असेल की 11व्या मिनिटाला तो माणूस बोलतो की मी दीक्षा घेऊ का? आणि बुद्ध बोलतात, हेही भिक्खू हो. ठीक आहे. काय मॅग्नेट पर्सनॅलिटी असेल, काय अपिलिंग असेल, काय कन्व्हिन्सिंग पॉवर असेल. ज्याला म्हणावं की आपण सगळं म्हणतोय पण ते थोडं स्पिरिच्युअल याच्यामध्ये बोलतो की बुद्धांची देहरेखा आणि बुद्धांचा चेहरा सगळे, पण माणूस किती नेता स्वभावाचा असेल, पुढारी असेल, इम्पॅक्टफुल आणि कमांडफुल ज्याला म्हणावं की लँग्वेज असेल, की 10 मिनिटाचा नंतर जो एक युवा स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकलेलं आहे, तो बोलतो मी दीक्षा घेऊ काय? आणि मी माझ्या नेतृत्वाला समजून घेत असताना बुद्धाचा एक म्हणजे बुद्धांचा थेंब पण सागर आहे असं मला वाटतंय. पण कुठेतरी मिलीग्रामचा एक गोष्ट आपण घेऊ शकू का त्यांच्या पर्सनॅलिटीकडून? हे वंचित आणि उपेक्षितांना समजवण्याचं जो आहे ती एक वीट जी आहे ती मी उचलली आहे. आणि भरपूर थ्रिलर आहे बुद्धांची हिस्ट्री, खरोखर थ्रिलर आहे, रोमांचक आहे, की ज्याला म्हणजे आपण खूपच त्याला म्हणजे मी बऱ्याच वेळेला खास करून बुद्धिस्ट लोकांना बघते की तुमच्याकडे ना वेगवेगळे शब्द आहेत, ठीक आहे, जे तुम्ही ऐकताय, पण ते शब्द लोकल लँग्वेजच्या लोकांना किती येईल त्याच्याबद्दल गॅरंटी नाही आहे. आमचे शब्द लोकल लँग्वेजच्या लोकांना येत आहेत. तर युवकांबरोबर आणि या सगळ्यांबरोबर काम करत असताना जेव्हा मर्दानगीला पुरुषांना खास करून हिंसक, अल्फा मॅन, ॲनिमल, कबीर सिंग, उघडा नागडा होणारा पुरुष, बायकांच्या केसात हात घातणारा, तुडवणारा, आक्रमण करणारा, अशा पुरुषांचं जे चित्रण होत आलेलं आहे, परशुरामी चित्रण जे होत आलेलं आहे, ते युवकांवर खूप जास्त इम्पॅक्ट करतं आहे. त्यावेळेला सॉलिड चित्रण जे आहे ते बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं, महात्मा फुल्यांचं, शिवाजी महाराजांचं खऱ्या हिरो स्वरूपामध्ये करणं हे युवकांना खूप जास्त जे आहे ते प्रेरित करणारं आहे. आणि हिरो म्हणजे त्याचं नरेटिव्हच बदलून टाकणं असं नाही आहे, पण जे पण कथानकं उपलब्ध आहेत, साहित्य उपलब्ध आहे, ते युवा महिला यांच्यापर्यंत घेऊन जाणं, आणि ते काम आम्ही करतो आहे. आणि एकूणच थेमॅटिकल एरियामध्ये पण काम करतो आहे की आपत्काळामध्ये काय काम करायचं आहे, नेतृत्व बांधणी कशी करायचं, हे सगळं सुरू आहे. आता या